पाटील, बार्शीचे आमदार आजपासून ठिय्या आंदोलन करतात बार्शीमध्ये. तिकडे दुसरं विचारा काय राजकीय सरकारी आंदोलन गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढतो. गोरगरीब मोठा वाटतो. काही देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत आणि त्यांना वाटतं त्यांचा पक्ष मोठा झाला पाहिजे, त्यांच्या नेता जगला पाहिजे असं त्यांना वाटतं. आम्हाला आमचे लेकरं जगायचे, आमचे पोरं मोठे करायचे. त्यामुळे आम्हाला आमच्या समाजाला काय दिले आणि आमच्या समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहिती. कोणी काय सांगायचं काही गरज नाही आम्हाला. हे सरकारी आंदोलन असो हे समाजात थोडे येतात, त्यांच्या पक्षाच्या नेतेच येतात. समाजाचं याच्यात काही येत नाही. समाज बघतोय सगळं, समाज हुशार, समाजात सगळं कळतं. समाज सगळ्याचा नीट उभा काढणार. तुकडे करणे, शिक्षा देणे आणि काय काय सगळे माकडं नीट करणार आहेत मराठी. वेळ एवढी देवेंद्र फडणवीसच्या जीवावर मस्ती आली ना, दिवस येत जवळ आले. राजेंद्र राऊतांनी तुम्हाला विनंती केली की जरांगे पाटलांनी टोमणे मारणं बंद करावं. त्याबरोबर त्यांनी तुमचं टीकाही केली पण नाव नाही घेतलं. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली 9 टक्के थांबवायचं जाय तिकडे. राजकीय पक्षाची जोडी उचलणारे, राजकीय पक्षालाच बाप मानायचं आणि जातीला बाप मानायचं नाही. असले किती काय आले, किती काय गेले, हे संपणार आहे सगळं भाजप पुरं. जा म्हणा तिकडं. असले काय यांना मी म्हणलं ना तुम्हाला, याला गिनीतच नाहीत आम्ही. नाव सुद्धा घेऊ नका. मराठी कार्यक्रमच करणार त्यावेळी. लय दहशती झाल्यात काय यांच्या आमदाराच्या. बरेच आमदार आहेत, मागून येत पुढून येत, काही करतात मराठी वेळेवर त्यांना. पाटील, आता तुमचं 6वं उपोषण राहणार आहे. तर या अगोदर उपोषणात बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यात. मधील 2 उपोषणात सरकारने लक्ष दिलं नाही, तर आता सरकार लक्ष दिलं नाही. मी लक्ष द्यावं म्हणून कधीच नाही करत. 1 वर्ष झालं हे आंदोलन माझ्या समाजासाठी करतोय. बाकीचे लोक त्यांचा राजकीय पक्ष वाचवायचा आहे, काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती वाचायची, मुलं वाचायची स्वतःची, जेलात जाऊ नये म्हणून, स्वतः बी जेलात जाऊ नये म्हणून ते वाचायचंय त्यांना. पक्ष नेता वाचवायचा आहे, आमदारक्या वाचवायच्या, त्याला खासदारक्या वाचवायच्या, आम्हाला आमचे लेकरं वाचवायचे. म्हणून मी कसलाच विचार नाही करत कोण येणार आहे जाणार. मी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी करतो आणि बाकीचे पक्ष वाचवायसाठी करते. इथे मग झोपले होते का? थांबा रे, थोडे आले दिवस जवळ सगळ्यांना नीट करतो तुम्हाला. राजकीय करिअरच बात करतो तुमची. मराठ्याच्या विरोधात जात आहे काय? बघा जरा बाकीचे जातीचे एकही त्यांच्या आंदोलनाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही, एकही. आणि आमच्याच विरोधात उठायला लागलेत. म्हणजे यांना पक्ष नेता मोठा वाटतो, आरक्षण मोठं नाही वाटत. आणि बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं, पक्ष नेता मोठा नाही वाटत. ही फरक आहे यांच्यात आणि माझ्या गोरगरीब मराठी. बघू सगळा मराठा उघड्या डोळ्यानं बघू. का भेद नाही ते डोक्यातून काढून टाका. मग संपात्या पैसे असते ना, देवेंद्र फडणवीस साथे म्हणून तुम्हाला वाटतं मराठी भेद नाहीत. भेद नाहीत काय मोजित नाहीत कोणाला. स्वतःच्या लेकराच्या बाजूनं देवेंद्र फडणवीसच्या अशा वागण्यामुळं मराठा समाज त्यांच्या पक्षाला सुद्धा पुरता कदारला. सगळ्यांना वाटतं आपले लेकरं बघू आता, कवर पक्ष नेते मोठे करायचे, संपादे झाले त्यांच्याजवळ मारण्याचे. आपल्या लेकराचं काय? प्रसाद लाडनी टीका केली की शरद पवार जे बोलतात येत नाही शरद पवार साहेबाला, तेच म्हणून जरांगे पाटील यांचं बोलून घेते. थोड्या दिवसात ते थोड्या दिवसात गिरकी घेणार आहे. त्याला एक चटका बसला आता, त्याच्यामुळे ते गिरकी घेणार आहे. पाटील, आता तुमच्या 6व्या उपोषणात तुम्ही आता कर्जमाफीचा मुद्दा घेणार आहे. उपोषण सुरू. माझं तर काम आहे मराठा आरक्षण, माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझं काम आहे, कर्तव्य ते मी करतोय, करणार 100% करणार. का करू नाही मी? सांगितलं मी आता दिलं तुम्हाला. त्याला काय तिथे काय करत कर म्हण. आली तर पाहिजे ना त्याची, यायच्या आधीच कुठून रद्द करू, त्याची सत्ता दाखली पाहिजे ना. ते परदेशातून बोललाय का कुठून बोलला का समुद्रात उभारून बोललाय, मला काय माहिती कुठून बोललाय. मी कोण त्याला प्रश्न विचारते. ते त्यांचा राजकीय मामला आहे तो, आमचा शिकाय संबंध त्याचा. आणि त्याचं यायचं जायचं आणि त्या टायमात विषय ज्या त्या टायमाला बघता येईल. आताच काय, आता आमच्या पुढे आरक्षण आहे, सत्तेची आम्हाला द्या.
हा ते रद्द करणारे का देणारे त्या टायमाला जनता बघणार ना. आताच कशाला तवाच ते आल्यावर रद्द करेन म्हणतोय का आरक्षण, किंवा देईन म्हणत असं. आपण आल्यावरच ना तवा जनता बघणार ना. ते आताच कशाला इतकं आमचं त्या टायमाला बघते जनता. पाटील 17 तारखेला मुख्यमंत्री पण संभाजीनगरला येणार आहेत मुक्ती संग्रामला. नाही मला नाही. त्याच म्हणजे 16ला तुम्ही उपोषण रात्री बसणार आहेत आणि 17ला मुख्यमंत्री येत आहेत. नाही ते आपल्याला माहिती नाही. आपलं धडक काम असतं. मुक्ती संग्राम दिनी लगेच सुरू. आपण आशा नाही करत कधीच कोणाची, त्यासाठी करत बी नाही. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं ना काही वेळेस आले नाही सुटलं येणार होत हा सगळे त्या राहणार अजिबात यायचं म्हणलं इकडे मागणी घेऊन येण्यात. आमच्या मार लागलेल्या महिला ज्यांच्यावरती हल्ले झालेत सरकारकडून त्या तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत. हो नाही सोडायचं म्हणलं तुमच्या आता हे असतात काही पक्षाचे भक्त ते लिहिते काही असते जास्त शाना हुशार पडत एक राग तिसऱ्यालाच येतो त्याच्यामुळे ते वाजित बसल्या पायड्याला तिसरंच असतं आणि राग चौथ्यालाच येतो. घेणं नाही देणं नाही तिथं मग गोड असतो ते आपल्यासोबत पण तिसरंच पडे की तिसऱ्याच तुंतून वाजतं काही असे बी असतं त्याचं काय असतं अशा प्रवाहात असते ती. तुम्ही उपोषण करण्याचं जाहीर केलंय तर सरकारच्या वतीने कोणाचा फोन वगैरे काही नाही मी आता सांगेन तुम्हाला. मी 1 वर्ष झालं करतोय तसं तर 20-22 वर्षापासून मी कुठल्या आंदोलनाला बसलो की डायरेक्ट बसून जातो समाजासाठी. माझ्यासमोर समाज असतो ध्येय तेवढंच असतं. पैसा पद हे मिळण हे ध्येय ठेवून नाही करत मी. तसला मग जवळ आला ना कानफाडात टाकली लगेच असं असतं आपलं. पैसा पदाच्या बाबतीत बोलायला यायचं नाही. आपल्याला आपला समाज मोठा करायचा त्यासाठी डायरेक्ट बसून जातो. कोणी यावं म्हणून मी नसतो करत आंदोलन कधी, कोणी यावं म्हणून करत नाही कधी. माझं कर्तव्य मी पार पाडतो पण मला माझ्या समाजासाठी करायचं आणि बाकीच्यांना त्यांच्या पक्ष आणि नेत्यासाठी करायचं. त्यांचा जीव पक्षाचा नेत्यात आणि त्यांची संपत्ती वाचवण्यात येते. त्यांचे पोरं जेलला जाऊ नये म्हणून त्यांचं बाकीचे खटाटोप सुरू आहे आणि माझा फक्त समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी. त्यामुळे त्यांच्या पक्षातले सुद्धा त्यांना पुरते काढले जातात. असे चालणार येत नाही. फडणवीस साहेबाला म्हणा निवडणुकीच्या आधी 2-4 दिवस बघा तुम्ही उद्या लावली तरी गेली आणि 4 महिने निवडणूक लावली तरी गेली. नसता एकच पर्याय आरक्षण दे मराठा. तुम्हाला वाटतंय ना मुलाखतीत ते काय बोलले ते फडणवीस साहेब की त्यांना फायदा झालाय त्यांना फायदा झाला. आता फायदा होणारच ना. आता केलाय का नाही फायदा हे माहित नाही मराठीने. आम्ही तर काय कोणाला पाडा म्हणलो नाही पण तुम्ही नाही दिल्यावर माणूस तसंच करतो ना. त्या सरपंचांना नाही दिल्यावर मग दुसरा सरपंच आणतो ना निवडून. ते देत नाही म्हणते ते चांगलं नाही तसंच असतं. मग तुम्ही द्या ना तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला भाषाच कळत नाही तुम्हाला द्यायचं नाही. तुम्हाला फक्त रडका डाव खेळायचा. लय रडके तयार तुम्ही. मला वाटलं लय धाडशी येत का नाही बुळबुळ गाड्या. हो ना हे बुळबुळ गाड्याचे ते काही कामाच्या नाही. ती लय रडके असले रडकं सरकारच नाही बघितलं मी कवाच. इतके लय मला वाटलं लय धुरंधरी लय चाणक्य लय हुशारी फडणवीस साहेब असं वाटायचं. ते फक्त फोडाफोडील हुशारी फोडाफोडील म्हणजे केस करेल नाही तिकडे. हे काय सोपं आहे. हे किती सोपं आहे. साधा माणूस करू शकतो. मग ते चाल केस करून मध्ये टाकून दे. मग तुला पोरात वाटवलं देवदा गेले गे लोक कुटुंबाला लय जपत येत. तसं मला करून बघितलं त्यांनी 8 टाके म्हणलं टाक मला टाक मग कुटुंब टाकेव. गप्प बसलं त्याला असलं लागतं. मग त्याचे भाजपाचे लोक सुद्धा कार्यक्रम लावणार. फक्त एकच पर्याय आहे. फडणवीस साहेब इमानदारीने सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक क्षेत्र मानले तुम्ही आरक्षण देऊन टाका. तुम्हाला खड्डा भरून निघू शकत. अख्खा महाराष्ट्र जरी एकीकून केला तुम्ही तरी त्यातला अर्धा एकटा मराठा ही भर काढणं सोपं नाही. रप पडतील इतके पडतील की तुम्हाला मेळ बी नाही लागायचा. कोण कवशिक पडत. तुमच्याकडे तिकडं मुंबईत तुम्ही बसल्यावर निकालाच्या दिवशी नुसते पाड्यालेच नाव येणार. एक विजयचे तुम्ही कुठंतरी लीड सांग. बघा तुम्ही ध्यानात राहू द्या. माझं नसता आम्ही तुमची विरोधक नाही. तुम्ही देऊन टाका तुमचा फायदा होईल. समाज तुमचा फायदा करेल. तुम्ही नाही दिले खलास. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.